दिवाळीचा आज दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि प्रकाशाच्या उत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होते। आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जमा खर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते आणि व्यापारी त्यांच्या जमा खर्चाच्या वह्यांची तसंच धनाचीही पूजा करतात। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे। यमदीपदान या नावाने हा दिवस ओळखला जातो आणि त्याचप्रमाणे आज आरोग्याची देवता धन्वंतरीचीही पूजा केली जाते। आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेला करतात आणि अशी अनेक वर्षांपासून परंपरा आहे। धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। अशा या धनत्रयोदशीच्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा। यानंतर जाऊयात किल्ले रायगडावर। मुंबईच्या शिवशंभू प्रतिष्ठाननं रविवारी किल्ले रायगडावर दिवाळी साजरी केली। गडावरील नगारखाना, राजसदर, मेघडंबरी, शिवसमाधी स्थळ, जगदीश्वर मंदिर आदी ठिकाणी पणत्या आणि मशाली लावण्यात आल्या होत्या। दीपोत्सवाच्या निमित्तानं स्वराज्याचे सिंहासनाचं ठिकाण म्हणजे राजसदरेवरील मेघडंबरी रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आली होती। ठिकठिकाणी फुलं आणि पाकळ्यांचा वापर करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। नाणी दरवाजा, महादरवाजा असेल किंवा समाधी प्रवेशद्वार, राजसदर आदी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तूंवर कंदील देखील लावण्यात आले होते। नेहमी रात्रीच्या वेळी सुनसान असणारा रायगड दीपोत्सवाच्या निमित्तानं दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं सारा आसमंत दुमदुमून गेला होता। तर इकडे पुण्यामध्ये पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने स्वर दीपावली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण थेट जाऊया या कार्यक्रमामध्ये।